कॅन्सरमुळे दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू होतो आणि लाखो नवीन केसेस या दरवर्षी डिटेक्ट होत असतात. कॅन्सर हा वेगवेगळ्या ऑर्गनचा असू शकतो, पण जर हा कॅन्सर आपण लवकर ओळखू शकलो तर मात्र त्याचा उपयोग आपल्याला उपचारांमध्येही होऊ शकतो. कारण जितक्या लवकर कॅन्सरचं डायग्नोसिस होईल तितक्या लवकर पेशंटला उपचार मिळतील आणि तितक्याच चांगल्या पद्धतीने त्या पेशंटची रिकव्हरीही होऊ शकते. पण जर लक्षणच माहिती नसतील आणि लक्षणांकडे जर पेशंटचं दुर्लक्ष झालं तर मात्र कॅन्सरचं डायग्नोसिस व्हायला उशीर होणार आणि पर्यायाने त्याचा आउटकमसुद्धा फेवरेबल असणार नाही. कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं ही इतर साध्या आजारांसारखीच असतात आणि त्यामुळेच बरेचदा पेशंटचं या लक्षणांकडे दुर्लक्ष होतं आणि दुर्दैवाने जेव्हा कॅन्सरचं डायग्नोसिस होतं त्यावेळेपर्यंत कॅन्सरच्या पेशी या पूर्ण शरीरामध्ये पसरलेल्या दिसून येतात. जी लक्षणं किंवा ज्या तक्रारी तुम्ही साध्या आहेत असं समजून दुर्लक्ष करताय ती लक्षणं मात्र डॉक्टरांना इझिली समजू शकतात की ही कशाची आहेत, कशाकडे ते पॉईंट करतायत. तर आज आपण जाणून घेणार आहोत की अशीच काही कॉमन लक्षणं जी कुठल्याही प्रकारचा कॅन्सर असेल तरीसुद्धा पेशंटमध्ये दिसून येतात. काही पेशंटमध्ये एखादं लक्षण दिसेल, दुसऱ्यामध्ये दुसरं लक्षण दिसेल, पण साधारणपणे कुठलाही कॅन्सर असू देत त्यामध्ये ही लक्षणं ही क्रॉनिक केसेसमध्येही नक्कीच दिसून येतात. तर आज आपण जाणून घेऊयात की अशी कुठली कुठली लक्षणं आहेत ज्याकडे आपण बिलकुलही दुर्लक्ष करता कामा नये. मी डॉक्टर शर्मिला इनामके स्वागत करते तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. WHO अर्थात वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांनी प्रसारित केलेल्या अहवालानुसार कॅन्सर हे जगातील मृत्यूचं सर्वात मोठं दुसऱ्या नंबरचं कारण आहे. कॅन्सर हा वेगवेगळ्या ऑर्गन्सचा असू शकतो. तर कुठल्या ऑर्गनचा कॅन्सर झालेला आहे यावरती साधारणपणे लक्षणंही अवलंबून असतात, पण तरीही काही कॉमन लक्षणं आहेत की जी कुठल्याही कॅन्सरमध्ये पेशंटमध्ये दिसून येतात. तर काही लक्षणं अशी आहेत की कॅन्सरचा प्रकार कुठला आहे किंवा कॅन्सर कुठल्या ऑर्गनचा आहे यावर ते अवलंबून नसतात. साधारणपणे सगळ्याच कॅन्सरच्या केसेसमध्ये ही लक्षणं कमी जास्त प्रमाणात दिसून येतात. तर ही कॅन्सरची लक्षणं आपल्याला माहिती असणं हे अतिशय महत्त्वाचं आहे की जेणेकरून आपण ॲट द अर्लिएस्ट कॅन्सरचं डायग्नोसिस करायला हेल्प करू शकू. तर सर्वात महत्त्वाचं लक्षण आहे ते म्हणजे अनएक्सप्लेन्ड वेट लॉस, अर्थात कुठल्याही कारणाशिवाय कमी होत जाणारं वजन. हा अतिशय महत्त्वाचा सिम्पटम आहे. बरेचदा होतं काय की एखादी व्यक्ती जर ओबेज आहे आणि बऱ्याच दिवसांपासून प्रयत्न करूनही वजन कमी होत नाही आहे आणि अशा व्यक्तीचं अचानकपणे वजन कमी झालं तर बरेचदा पेशंट आनंदित होतो की आपलं वजन हे काही न करता कमी झालं आहे. म्हणजे अशा केसेस आम्ही घडलेल्या पाहिलेल्या आहेत. पण बाकीची डिटेल हिस्ट्री घेतल्यावरती किंवा फिजिकल एक्झामिनेशन केल्यावरती अशा केसेसमध्ये बरेचदा कुठेतरी छोटीशी गाठ आहे किंवा इतर काहीतरी त्रास आहे हे आपल्याला दिसून येतं. आणि हे जे वेट लॉस झालेलं आहे हे चांगल्या कारणाकरता झालेलं नाही आहे, तर ते कॅन्सरमुळे झालेलं आहे हे नंतर डायग्नोज होतं. आणि म्हणूनच अनएक्सप्लेन वेट लॉस असेल, काहीही तुम्ही डाएटिंग करत नाही आहात किंवा वेट लॉससाठी प्रयत्न करत नाही आहात, एक्झरसाईज करत नाही आहात आणि तुमचं वजन प्रमाणापेक्षा जास्त आणि खूप कमी वेळात कमी झालं आहे असं जर असेल तर नक्कीच हे एक अलार्मिंग साईन आहे आणि यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या डॉक्टरांकडे नक्कीच कन्सल्ट केलं पाहिजे. पुढचं लक्षण आहे की त्वचेखाली एखादी गाठ असणं. आता ब्रेस्ट कॅन्सर असेल तर ऑब्व्हियसली ब्रेस्टमध्ये गाठ दिसून येते किंवा काखेमध्ये गाठ दिसून येते, मानेच्या इथे गाठ दिसून येते. तर अशा वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या गाठी बरेचदा पाठीवरती किंवा हातावरती ज्या त्वचेच्या खाली गाठी असतात तर या चरबीच्या गाठीही असतात, ज्याला लायपोमा असं म्हटलं जातं. पण तुम्ही स्वतः याचं डायग्नोसिस प्लीज करू नका, ते डॉक्टरांना करू देत. आणि म्हणूनच अशी कुठलीही गाठ असू देत जी पेनलेस आहे म्हणजे दुखत नाही आहे, जरी ती छोटी असली तरीसुद्धा डॉक्टरांकडे जाऊन त्याची योग्य प्रकारे तपासणी करून घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. पुढचा सिम्पटम आहे की खूप अशक्तपणा, थकवा हे जाणवणं. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्ही वॉकला जात असाल, पूर्वी जेवढं अंतर तुम्ही अगदी इझिली विनासायास चालू शकत होता तेवढं अंतर तुम्हाला आता चालता येत नाही आहे किंवा थकायला होतं आहे किंवा दम लागतो आहे, असे जर काही बदल जाणवत असतील तर मात्र तुम्ही नक्कीच डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. पुढचं सिम्पटम आहे की वरचेवर आजारी पडणं, कुठलंही इन्फेक्शन लवकर कॅच होणं. म्हणजे तुम्ही कुठलंही इन्फेक्शन असू देत, म्हणजे हवामानात बदल झाला तरी तुम्ही आजारी पडताय किंवा काहीही कारण नसताना सुद्धा आजारी पडतायत, सतत थकवा जाणवतोय, कुठलंही इन्फेक्शन लगेच होतं आहे, जखमा लवकर बऱ्या होत नाही आहेत. म्हणजे या सगळ्याला वेगवेगळी कारणंही राहू शकतात, पण ते डॉक्टरांना रूल आउट करू देत. अशी काहीही तक्रारी तुमच्या लक्षात आलं तर मग तुम्ही नक्कीच डॉक्टरांकडे जाऊन त्याचं निदान हे करणं गरजेचं आहे. पुढचा महत्त्वाचा सिम्पटम आहे तो म्हणजे स्किनमध्ये झालेले चेंजेस. मग स्किनच्या कलरमधले चेंजेस असू देत किंवा आपल्याला जे काही तीळ असतात किंवा वॉट्स असतात, मस असतात, तर यांच्या आकारामध्ये काही बदल झाला आहे का, कन्सिस्टन्सीमध्ये काही बदल झाला आहे का, काही डिस्चार्ज आहे का, अचानकपणे काही रक्त वगैरे येतं आहे का, म्हणजे असे वेगवेगळे काहीही चेंजेस झाले, वर्षानुवर्ष जे काही तीळ आहेत किंवा
किंवा स्किनमध्ये अदरवाईज जी नॉर्मल असायची ती अलीकडे काही तुम्हाला जर बदल जाणवत असतील तर नक्कीच हे एक अलार्मिंग साईन राहू शकतं कॅन्सरचं. लंग कॅन्सर अर्थात फुफ्फुसांचा कॅन्सर, याच्यामध्ये अतिशय एक कॉमन साईन जे दिसून येतं ते म्हणजे दीर्घकाळ असणारा खोकला. जर एखाद्या पेशंटला खोकला 2 ते 3 आठवड्यांपेक्षा जास्त काळ असू शकेल, TB सुद्धा असू शकतो किंवा इतरही बरीच कारणं आहेत, ॲलर्जिक असू शकतो, पण असा खोकला असणं हे लंग कॅन्सरचं सुद्धा एक सिम्पटम असू शकतो. त्यामुळे जर खोकला बरा होत नसेल आणि तुम्हाला इतरही काही इन्फेक्शन नसेल, म्हणजे व्हायरल इन्फेक्शन नाही आहे किंवा बाकी सर्दी नाही आहे, पण खोकला लवकर बरा होत नाही आहे, अँटीबायोटिक घेऊनही बरा होत नाही आहे, तर असं काहीही कारण असू देत, जर लाँग टर्म राहणारा खोकला असेल तर निश्चितच तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन त्यांच्या सल्ल्याने वेगवेगळ्या तपासण्या करून त्याचं डायग्नोसिस करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे अजून एक लक्षण आहे ते म्हणजे अचानकपणे आवाजात बदल जाणवणे. आता जेव्हा आपल्याला सर्दी खोकला होतो, आवाज बसतो आपला, हा भाग वेगळा आहे. पण तुम्हाला सर्दी खोकला म्हणजे रेस्पिरेटरी इन्फेक्शन कुठलंही नाही आहे आणि असं असून सुद्धा आवाजात अलीकडे बदल झालेला आहे, म्हणजे लोकांना सुद्धा ते जाणवतं आहे की तुमचा आवाजाचा हस्की झाला आहे किंवा पूर्ण मोकळा येत नाही आहे. तर असे जर आवाजात बदल झाला असेल तर हे कॅन्सरचं साईन असू शकतं. पुढचं महत्त्वाचं साईन आहे ते म्हणजे गिळताना होणारा त्रास. जसं मी आता सांगितलं की आवाजात होणारा बदल, तसंच गिळताना जर त्रास होत असेल, जर बाकी काही त्रास नाही आहे पण अलीकडे तुम्हाला जर जाणवतं आहे की आपल्याला गिळताना त्रास होतो आहे, तर नक्कीच याकडे दुर्लक्ष करता कामा नये किंवा घरगुती उपचार करून त्यात वेळ घालवणं हे योग्य नाही. म्हणजे तुम्ही आधी डॉक्टरांकडे जा, त्यांना तपासण्या करू देत, डायग्नोसिस होऊ देत नक्की कशामुळे ते त्रास होतो आहे, आणि मग तुम्ही बाकीचे उपचार घेऊ शकता. पण ॲट द अर्लिएस्ट डायग्नोसिस होणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. कॅन्सरचा अजून एक महत्त्वाचा सिम्पटम बऱ्याचशा केसेसमध्ये दिसून येतो तो म्हणजे ब्लीडिंग. काही कॅन्सर्समध्ये आपल्याला ॲबनॉर्मल ब्लीडिंग हे दिसून येतं. फॉर एक्झाम्पल फिमेल्समध्ये ज्या मेनोपॉझल एजमध्ये आहेत, त्यांचे पिरियड्स बंद झालेले आहेत पण अचानक ब्लीडिंग व्हायला लागलं, तर मग ते कॅन्सरचं साईन असू शकतं, आयदर युटेराईन कॅन्सर किंवा सर्व्हायकल कॅन्सर. त्यामुळे नक्कीच गायनेककडे जाऊन तुम्ही चेक करून घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे कॉन्स्टिपेशनचा त्रास होत असेल किंवा टॉयलेटला गेल्यावर रक्त पडत असेल, मग ते पाईल्समुळेही असू शकतं. पण क्रॉनिक केसेसमध्ये जर असं दिसत असेल तर नक्कीच त्याच्या तपासण्या करून घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. याचप्रमाणे खोकल्यातून रक्त पडणं हे अतिशय महत्त्वाचं लक्षण आहे लंग कॅन्सरचं. एखाद्या पेशंटला खूप तीव्र खोकला असेल तर त्याच्यामुळे सुद्धा क्वचित रक्त पडू शकतं, पण हे एक खूप महत्त्वाचं लक्षण आहे लंग कॅन्सरचं सुद्धा, त्यामुळे याकडे दुर्लक्ष करता कामा नये. तर ही झाली काही कॉमन लक्षणं की जी कुठल्याही कॅन्सरच्या केसेसमध्येही दिसू शकतात. मग आता कॅन्सर कुठलाही असू देत, त्याप्रमाणे थोडेफार लक्षणांमध्ये बदल हे राहणार आहेत, पण ही जी काही लक्षणं आहेत ही बऱ्याचशा केसेसमध्ये कॉमनली दिसून येतात. त्यामुळे तुम्हाला यापैकी कुठलंही लक्षण दिसत असेल तर मग तुम्ही नक्कीच आपल्या फॅमिली डॉक्टरांकडे जाऊन त्यांच्याशी डिस्कस केलं पाहिजे. जर त्यांनी काही तपासण्या सजेस्ट केल्या तर त्या करून घेतल्या पाहिजेत आणि लवकरात लवकर ज्या काही तक्रारी आहेत तुमच्या त्याचं डायग्नोसिस करून घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आता हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की यातलं प्रत्येक लक्षण हे प्रत्येक केसमध्ये आपल्याला दिसत नाही. त्याचप्रमाणे एखाद्या कॅन्सर झालेल्या पेशंटला यातलं एखादंही लक्षण नाही असं सुद्धा होऊ शकतं. बरेचदा ॲक्सिडेंटल फाइंडिंगमध्ये सुद्धा कॅन्सर डिटेक्ट होतो किंवा म्हणजे बरेचदा पेशंट ॲन्युअल चेकअपसाठी गेलेले आहेत आणि त्यामध्ये कुठेतरी छोटीशी गाठ ही सोनोग्राफीमध्ये दिसून येते आणि मग ती पुढे जाऊन कळतं की कॅन्सरची आहे, असं सुद्धा होऊ शकतं. त्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती कशी आहे, तुमचं वय किती आहे, तुम्हाला अंडरलाईन काही डिसीजेस आहेत का, या सगळ्या गोष्टींवरती तुम्हाला कुठली लक्षणं आणि ती किती तीव्रतेची असणार आहेत या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. पण महत्त्वाचा मुद्दा हा सांगायचा आहे की कुठलंही छोटं मोठं लक्षण असू देत त्याकडे दुर्लक्ष होता कामा नये. जर तुम्ही वार्षिक तपासणी करत असाल, एस्पेशली आफ्टर 40 किंवा 50, वार्षिक तपासणी ही करणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे कॅन्सर अगदी अर्ली स्टेजमध्ये डायग्नोज होणं हे अतिशय इझी होतं आणि पर्यायाने पेशंटला रिकव्हरी होऊन पुढचं आयुष्य अतिशय नॉर्मल हे मिळू शकतं. आता ही जी काही मी लक्षणं सांगितली ही फक्त कॅन्सरच्या केसेसमध्येच दिसतील असंही नाही. ही लक्षणं इतर आजारांमध्ये सुद्धा दिसून येतात. पण आता ही लक्षणंही असतील आणि पेशंटची त्याला पूरक अशी जर हिस्ट्री असेल, जर एखादी व्यक्ती हेवी स्मोकर असेल किंवा अल्कोहोलिक असेल, तर अशा व्यक्तींमध्ये मग जर ही लक्षणं आपल्याला दिसून आली तर मग ते कॅन्सर असण्याची शक्यताही जास्त राहते. त्यामुळे एखाद्या जर अल्कोहोलिक व्यक्तीला या लक्षणांपैकी कुठलं लक्षण असेल, एकापेक्षा जास्त लक्षणं जर दिसून येत असतील तर निश्चितच कॅन्सर असण्याची शक्यताही दुणावते. याचबरोबर जर तुमचा आहार व्यवस्थित नसेल, एक्झरसाईज नसेल, फायबरयुक्त आहार कमी असेल, प्रोसेस्ड फूड जास्त खाण्यात येत असेल, अल्कोहोल इंटेक असेल, सिगारेट स्मोकिंग जर जास्त असेल, वेपिंग असेल, तर या सगळ्या गोष्टी कॉन्ट्रीब्यूट करतात कॅन्सर होण्यासाठी.
त्याचप्रमाणे फॅमिली हिस्ट्री जर एखाद्या व्यक्तीला असेल आणि त्या व्यक्तीमध्ये जर मी आता सांगितलेल्या लक्षणांपैकी कुठली लक्षणं दिसत असतील तर मग कॅन्सर असण्याची शक्यता ही आपण गृहीत धरू शकतो. लठ्ठपणा अर्थात ओबेसिटी हे सुद्धा एक खूप महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर आहे कॅन्सर होण्यासाठी. तर हे झाले काही कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर्स की जे आपल्या जीवनशैलीशी निगडीत आहेत, ज्यामध्ये आपण जर बदल केले, काही पॉझिटिव्ह चेंजेस केले तर निश्चितच आपण आपलं राहणीमान आणि आपली हेल्थ ही चांगली ठेवू शकतो. तर या सगळ्या माहितीतून मला तुमच्यापर्यंत इतकाच संदेश पोहोचवायचा आहे की यापैकी कुठलीही लक्षणं तुम्हाला स्वतःमध्ये किंवा इतरांमध्ये आपल्या प्रियजनांमध्ये दिसून येत असतील आणि त्याच पद्धतीची जर त्यांची लाईफस्टाईल असेल तर निश्चितच ही एक धोक्याची घंटा असू शकते आणि तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. लवकरात लवकर तुम्ही डॉक्टरांकडे जा, ज्या गरजेच्या आहेत त्या तपासण्या करा आणि डायग्नोसिस करा. जरी कॅन्सर असला तरीसुद्धा अर्ली स्टेजेसमध्ये जर डायग्नोसिस झालं तर त्याची निश्चितच चांगल्या आउटकम्स आपल्याला मिळू शकतात. सो दॅट्स इट फ्रॉम माय साईड. होपफुली तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. टिल देन स्टे हॅपी, स्टे हेल्दी. थँक्यू.